जगता जगता जीवनात यासेही काही येते अन कुणीतरी स्वर्ग सुखाच्या हिंदोळ्यावर नेते वाटे जग हे थिटे त्यापुढे कसे जादू होते मन हे वेडे खुळे भाबडे पुरते गुंतून जाते पण नियतीला नारुचते काही तुटतो प्रेम जिव्हाळा आयुष्याच्या वळणावर दैवाचा हा खेळ निराळा. पण जर चेकअपला उशीर झाल्यामुळे रिपोर्ट्समध्ये काही कमी जास्त झालं तर तुझ्या माझ्यावरच्या प्रेमाला मी कधीही माफ नाही करणार आहे. हे बघ, एवढं काही मनाला लावून घेऊ नकोस. अगं वय झालं माझं आता. अर्णव सरांना मी हो तर म्हणाले, पण काय माझ्या मनात त्यांच्याबद्दल तसं कोणतंच फिलिंग नाहीये रे. मी त्यांच्याबद्दल कधीच असा विचार केला नव्हता रे. त्या दिवशी जेव्हा नीलने तुला लिफ्ट दिली तेव्हा आमचं बोलणं ऐकलंस. आम्ही हॉटेलमध्ये जाणार आहोत तुला कळलं तेव्हा तिथे आलीस. गार्डनमध्ये आमच्यावर वॉच ठेवलास. माझा नंबर घेतलास. आता मला भेटायला आली आहेस. तिची कंडिशन तुला माहिती आहे. आपल्या बाळासाठी स्वतःचं आयुष्य तिनं पणाला लावले. स्वतःच्या आयुष्यापेक्षाही या कंडिशन मध्ये जन्माला येणाऱ्या आपल्या बाळाला तिनं इतकं महत्त्व दिलं. असं कुणी करू शकतं? याच गोष्टीचा मी विचार करते. फक्त विचार करू नकोस माधवी. स्वतःला जरा समजून घे. तुला आयुष्यात काय हवंय याचा विचार कर. एका स्त्रीला आयुष्यात कशाची आवश्यकता असते हे समजून घे जरा. जया, तुझ्यात आणि माझ्यात हाच मोठा फरक आहे. म्हणजे तुला जे महत्त्वाचं वाटतं ना ते मला फारसे इम्पॉर्टंट वाटत नाही, आणि जे मला चांगलं वाटतं ते तुझ्या दृष्टीनं वाईट आहे. आणि हाच फरक आता तुला त्रास देतोय ना. तुझं जीवन तुझ्या आयुष्याचा हिशोब मागायला निघालाय माधवी, आणि ते कोरं आहे. जरा स्वतःला समजून घे. तेच समजण्याचा प्रयत्न चालू. एक विचारू, तुला माझ्याबद्दल काय वाटतं? तुझी कीव येते असं सांगितलं तर त्रास होईल तुला, त्यामुळे काहीच बोलत नाही मी. त्यातच काय ते समजून घे. माझी कीव करू नकोस. नाही, चुकून बोलून गेले. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. मला तुझ्याबद्दल वाईट वाटतं. मी तुला समजून घेतलंय जया. मला वाटतं तसंच तूही मला समजण्याचा प्रयत्न कर. तुझी माझ्याकडून काय अपेक्षा आहे माधवी? एका मैत्रिणीकडून असते तेवढीच, बाकी काही नाही. हे बघ माधवी, माझं ह्या वयात लग्न झालं तसं तुझंही होऊ शकतं ना. कोण लग्न करेल माझ्याशी? इच्छा आहे तुझी. त्या दृष्टीने कधी विचार केलायस का तू? शंतनूला भेटली होतीस? हो, त्यानंतर भेटले होते, पण तो विषय आता संपला. ओके. माझ्यासारखी स्वतःला शहाणी समजणारी बाई आज स्वतःबद्दल तुझ्याशी का बोलते हेच मला समजत नाही. पण मला वाटलं तुझ्याशी बोलावं म्हणून आले. एनिवे, निघते मी आता. आणि सॉरी, तुझा खूप वेळ घेतला. मला मैत्रीण म्हणतेस ना तू.
मग परत येशील ना? हो, म्हणजे जमलं तर नक्की. माझी गरज लागली कधी तर फोन कर. थँक्स. हॅलो. हॅलो. जय जय ताबडतोब घरी निघून ये. का? काय झालं? आई बऱ्या आहेत ना? नाही, त्यांची तब्येत जरा ठीक नाही आहे. त्यांचा मला फोन आला होता म्हणून मी इथं आलो. तू ये जरा ताबडतोब निघून ये. हो पण काय झालंय काय नीट सांगा ना जरा प्लीज. हे बघ जय, जय काळजी करण्यासारखं काही नाही आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. तू लगेच इथे निघून ये. आल्यावर तुला सगळं सांगतो. हे बघ, मी नीलला सुद्धा बोलवलंय. हो मी लगेच निघते. आलेच. दैवाचा हा खेळ निराळा. हॅलो. हॅलो सर. अगं प्रियंका, कुठे आहेस तू? अगं तब्येत तर ठीक आहे ना तुझी? अगं ऑफिसला का नाही आलीस? हो सर, मी बरी आहे. सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मलाही तुला काहीतरी सांगायचंय. सर ऍक्च्युली प्रियंका, आधी मी काय सांगतोय ते ऐक. त्यानंतर कदाचित तुला काही सांगायची गरज पडणार नाही. काल मी डॉक्टर जोशींना म्हणजे ऋत्विकच्या बाबांना भेटलो. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. पण ती गोष्ट कळल्यामुळे तुला मी हे सांगतोय असं अजिबात काही नाही. इनफॅक्ट तुझ्याशी बोलण्याआधी मला डॉक्टरांचा सल्ला हवा होता म्हणून मी त्यांना भेटलो. का सर? गोष्ट एक, आपण एकमेकांना पसंत केल्यानंतर तुझा मी वेगळ्या प्रकारे विचार करायला लागलो. हे बघ, आपली मैत्री आहे. मला तुझ्याबद्दल सहानुभूती आहे. पण जशा भावना मला तुझ्याबद्दल यायला हव्यात तशा येत नाहीयेत. माझ्या या फिलिंग्सचा तुझ्या प्रॉब्लेमशी काही एक संबंध नाहीये. पण अशाच जर भावनिक परिस्थितीत मी तुझ्याशी लग्न केलं तर तुला मी कितपत सुखी ठेवू शकेन? तुझा मानसिक कोंडमारा होईल, फसवणूक होईल, ती एक तडजोड होईल. काय करावं हाच प्रश्न पडलाय. हे सगळं तुझ्याशी बोलायचं होतं, पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा म्हणून त्यांना भेटलो. सर, तुम्हाला खरंच सगळं असं वाटतंय? हो. हे सगळं डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी मला कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचा सल्ला दिला. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टरांनी मला सांगितलं की माझा जो प्रॉब्लेम आहे त्यावर अमेरिकेत रिसर्च चालू आहे. त्याचे रिझल्ट यायला लागले आणि ते जवळजवळ यशस्वी आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यात माझ्यावर ट्रीटमेंट सुरू होईल. पण त्यामुळे तुला मी हे सगळं बोललोय ना असं काहीच नाहीये. सर, व्हेरी गुड सर. म्हणजे खरंच असं होईल? सर, मला खूप आनंद झालाय सर, खरंच. मला हे सांगायचंय की माझ्या साईडने मी हे प्रपोजल मागे घेतोय. आय एम सॉरी. आता तू सांग. सगळ्यात प्रथम तुमचं अभिनंदन. अमेरिकेत तुम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळणार आहे हे ऐकून मला खरंच खूप आनंद झालाय सर. देवाचे खूप खूप आभार मानावेसे वाटताय. तुला खरंच आनंद झालाय? मी हे प्रपोजल मागे घेतले तरी? हो, तरीही तुम्हाला एका नॉर्मल माणसासारखं जगता येईल ह्याचा मला खूप आनंद झालाय सर. प्रियंका, खरंच तू खूप चांगली मुलगी आहेस. बाय द वे, तुलाही काहीतरी सांगायचं होतं ना? हो सर. म्हणजे काही दिवसांपासून मी विवंचनेत होते. मला
मला जे वाटत होतं ते तुम्हाला कसं सांगावं. तुम्ही हर्ट तर होणार नाहीत ना असं वाटत होतं. आणि त्यासाठी मी जया काकूंचा म्हणजे नीलच्या आईचा सल्ला घेतला आणि त्यांनी मला तेच सांगितलं जे तुम्हाला डॉक्टर काकांनी सांगितलं. आणि त्यात भर म्हणून देवानी माझ्यावर कृपा केली. मी सांगण्याआधीच तुम्ही मला सांगितलं. काय म्हणजे तुला सुद्धा असंच वाटत होतं? काय योगायोग आहे हा. तुझ्या आणि माझ्या मनात एकच विचार होता. मलाही तुमच्याबद्दल आदर आहे, मैत्रीची भावना आहे, पण वेगळं तसं काही वाटत नाही. तुम्हाला हे सांगून दुखवायचंही नव्हतं आणि लग्न करून फसवायचंही नव्हतं. माझ्या बाळासाठी ही तडजोड होती, पण त्यात माझा स्वार्थही होता. असं नेहमी वाटत होतं की आपण आपल्या भावनांबरोबर खेळतोय, पण देवानीच कौल दिला आणि एकमेकांशी मोकळेपणाने बोललो आपण. दोघांचेही विचार एक होते म्हणून एकमेकांना दुखवलं नाही आपण. खरंय, मला वाईट वाटेल म्हणून तू आणि तुला वाईट वाटेल म्हणून मी, आपण दोघंही गप्प राहिलो. पण यामुळे कदाचित आपण भविष्यात दुखावलं गेलो असतो. प्रियंका, या घटनेमुळे आपण जास्त जवळ आलो ग. आजपासून आपण बेस्ट फ्रेंड. आजपासून बाळाची काळजी करायची नाही. मी तुझा मित्र आहे ना, बेस्ट फ्रेंड, म्हणजे ती जबाबदारी माझी. तुला ज्या काही अडचणी येतील, मदत लागेल, त्या तू मला सांगायचेस. लोणावळ्याला आमचा एक बंगला आहे. केअरटेकर म्हणून तिकडे एक कुटुंबही राहतं. आता तुझी एक्झाम झाली की बाळ होईस्तोपर्यंत तू तिकडेच राहायचंस. मी तिकडे? हो, डॉक्टर, हॉस्पिटल, नर्स, अगं सगळी सोय होईल तिकडे. थँक्यू सर. म्हणजे तुम्ही एवढा माझ्याबद्दल विचार केलात, पण मी ही मदत नाही घेऊ शकणार. अगं मित्र म्हणालीस ना मला, मग मित्र अडचणीत असताना उपयोगी नाही पडू शकत का? हो, पडू शकतो, पण इतकंही नाही ना सर. लोणावळ्याला तुझी पूर्ण काळजी घेतली जाईल. बाळंतपण व्यवस्थित पार पडेल. मी याची पूर्ण जबाबदारी स्वीकारतो. मी तुला प्रपोज केलं होतं म्हणजे एका नात्यात बांधणं नाही करिता. आज ते प्रपोजल मी मागे घेतोय, पण तुझी एवढी मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. पण बेन काही नाही. अगं मला हे सहज शक्य होतंय. ओके ओके, चल बाय. बाय. दैवाचा हा खेळ निराळा. मला प्लीज परत सांगा, आईची तब्येत नक्की कशी आहे? किती वेळा विचारणार आहेस? तुला नीलला मी सांगितलं. हो, मी परत विचारणार आणि मला परत सांगायचं. तर ठीक आहे दादा. हार्ट थोडं वीक झालंय त्यांचं. औषधं देतोय ना आपण. ओल्ड एज आहे. बघूया म्हणजे काय? मला प्लीज नीट सांगा, आईला काय झालं ते. मी कोलॅप्स होईन. आणि नीलचं काय? त्याचा नाही विचार कर. मला नाही माहित. तू फक्त स्वतःचा विचार करतेस का? हो, मी आहे स्वार्थी, पण आईला जर काही झालं तर मी नाही सहन करू शकणार. ह्या वयात कोणाचा काय भरोसा? तुझ्या सेंटिमेंट्स कळतायत मला. तू मोठी आहेस. स्वतःला सांभाळायला हवं. कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायची तयारी असली पाहिजे तुझी. तुम्ही मला काय सांगण्याचा प्रयत्न करताय? जया, तू समजूतदार आहेस. समज मला काय म्हणायचं ते. नाही, हे बघ, तसं काही नाहीये. मग तुम्ही असं का म्हणालात? काय नाही, मनाची तयारी फक्त कर, एवढंच म्हणायचंय मला. आपण तिला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया ना.
आईला हवं तर परदेशात नेऊ, जर इथे काही इलाज नसेल तर. हो पण कुठेतरी काहीतरी ट्रीटमेंट असेलच ना, ती देऊ तिला. जया, जया शांत हो. तिला हॉस्पिटलमध्ये जायचं नाही असं तिनं मला सांगितलं आणि मी तिला नेणार नाही असंही मी तिला सांगितलं. हे बघ, जी ट्रीटमेंट तिथे हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे ती मी इथे देतोय ना. हे बघ, तिला काही सिरियस झालेलं नाहीये, नको घाबरूस. मला प्लीज जरा समजून घ्या. इतर आई मुलींचं नातं वेगळं असतं, आमचं खूप वेगळं आहे. मी तुमच्याकडे एकच गोष्ट मागते, प्लीज ती मला द्या. जय, शांत हो. काय हवंय तुला? माझी आई. जया, तुला कसं समजावू मी? अगं आई ठीक आहे, कळलं का? तुम्ही मगाशी बोलून गेलात तेव्हाच खरं काय ते कळलं मला. आता फक्त माझी समजूत घालताय तुम्ही, हो ना? जया, तू अशी डिस्टर्ब झालीस, रडलीस. आईला काय वाटेल ह्याचा विचार कर. नीलचा विचार कर. त्याला कोण सांभाळेल? तो तर तुझ्यापेक्षा जास्त हळवा आहे. बाबा, आई तू का रडतेस? आजी ठीक आहे ना? हो आजीची तब्येत बरी होईल ना? हो, होईल की. तू नको काळजी करूस, ठीक आहे ती. तुम्ही तिला नीट तपासलाय ना? हो रे सोन्या, तपासलंय तिला, ठीक आहे आता ती. देवा, देवा, आयुष्य संपलं माझं. मग ती एकटी अशी का बडबडते? अरे आजीचं वय झालंय ना, आणि ह्या अशा वयात हे असं होतच रे. काळजी नको कर. आई, बाबांनी तुला जे सांगितलं ते मला खरं खरं सांग. आई तू का रडतेस? आजी ठीक होईल ना? आजी ठीक आहे रे, ठीक आहे. बाबांना फक्त जरा काळजी वाटते. म्हणजे? अरे माझी आजी होती ना, तिची सुद्धा आम्हाला खूप काळजी वाटायची. ती म्हणायची माणसाचं वय 60 झालं की समजायचं जायचे दिवस आले. त्यानंतर जे काही दिवस मिळतील ते बोनस असं म्हणायची. आई तू असं काही म्हणू नकोस. नाही म्हणत. नील, बाळा, तू आता मोठा झालायस ना. सगळ्या प्रसंगाला तोंड द्यायची आता तयारी ठेवली पाहिजे ना. शूर आहेस तू. हा, पण आजी. आजी कशी आहे ते तू बघतोयस ना. औषधं चालू आहेत, तू शांत राहा. आई आजी बरी होईल ना? हो बेटा, आजी बरी आहे. बोलतेय थोडं थोडं, हळूहळू चालेलही. बरी होईल रे ती. नाही, मला माहित नाही, पण मला आजीची खूप काळजी वाटते. देवाकडे प्रार्थना करनी, आजी लवकर बरी होईल. देवा, आयुष्य संपलं माझं. ने मला. आई, बाबा तुम्ही ऐकलं आजी काय म्हणाली? ती म्हणाली देवा मला ने. अरे ह्या वयात माणूसाची बडबड करतं रे. नाही, माझी आजी म्हातारी नाहीये. अरे नाहीये तुझी आजी म्हातारी. तिची तब्येत बरी नाहीये ना, म्हणून ती तशी बडबड करते. नील, हे नील, हात दे बेटा. बेटा, कसा आहेस? ठीक आहे. असं का विचारतेस? तुझ्या आईचं लग्न झालं. तू मन मोकळेपणानं परवानगी दिलीस, म्हणून विचारलं तुला. आजी मी ठीक आहे. तुझी आई तुझ्यापासून दूर नाही ना गेली?
नाही आजी, उलट माझ्याकडे जास्त लक्ष द्यायला लागली, जास्त प्रेम करते माझ्यावर. खरंच ना बेटा? हो आजी. पण तुला बरं वाटतंय ना? बेटा, माझी तब्येत बघतोयस, वय झालंय माझं. तुला, आईला, बाबांच्या सोबतीची गरज होती. तुम्ही एकटे पडला असतात रे. आजी, तू असं का म्हणतेस? बेटा, म्हणून मला तिच्या लग्नाचा ध्यास होता. पण तुझ्यावर बाबा प्रेम करतात ना. त्या दिवशी माझा हात तुझ्या हातात होता तेव्हा तुझ्या मनात आलंही असेल की हा हात असाच आयुष्यभर आपल्या हातात असावा. मला वाटलंही असेल कदाचित. तसंच, अगदी तसंच मला आज वाटतं. आई, आई उठताय ना? अहो, अहो जरा लवकर या. आई, आई, अहो, आई ना बघा. आई, नाही म्हणजे मी येणारच होते, यायला निघालेच होते, पण तेवढ्यात नीलचा फोन आला. बरं. त्याची आजी एक्सपायर झाली.